आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो। आज जे आपल्याला पत्रकार परिषदेला बोलवण्याचं कारण असं आहे की राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या विजनच्या प्रमाणे पुढच्या 25-50 वर्षापर्यंत आपल्या महाराष्ट्राला एका प्रगतशील राज्याच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा प्रत्येकाने आपल्या डिपार्टमेंटमध्ये कसा करावा या दृष्टिकोनातून आम्ही पहिल्या दिवसापासून पाऊल टाकत आलेलो आहे। प्रत्येक डिपार्टमेंट आपल्या आपल्या पद्धतीने पावलं उचलत आहे आणि आज जी सकाळची आमची अतिशय एक पॉझिटिव्ह आणि सकारात्मक बैठक जी आजची झालेली आहे की AI संदर्भात आपल्या देशामध्ये आपल्या भारतात असलेला जो टॅलेंट आहे, जे यंग माइंड ज्याला आपण म्हणतो, तरुण आहेत तरुणी आहेत, त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी, त्यांचे सजेशन्स ऐकण्याची संधी मला आज सकाळी आमचे योगेशजी आणि अन्य त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून मिळालेली आहे, जेणेकरून या AIचा वापर माझ्या फिशरीज आणि पोर्ट मिनिस्ट्रीमध्ये मी कसा करू शकेन, त्यासाठी ह्या सगळ्या तरुण आमच्या सहकाऱ्यांनी आम्हाला काही महत्त्वाचे सजेशन्स दिलेले आहेत, आमचे प्रॉब्लेम्स ऐकलेले आहेत आणि त्याच्यावर प्रॉब्लेम सॉल्विंगचा काय काय ॲक्टिव्हिटी होऊ शकते त्या संदर्भात आम्हाला थोडी माहिती दिलेली आहे। मी पुढे काही बोलण्या अगोदर योगेशजींना मी विनंती करेन की एकंदरीत याचा पूर्ण उद्दिष्ट काय होता ते आपल्याला सांगतो। हां, कसे पहिलं मराठी थोडं मराठी ठीक आहे सुरू करून धन्यवाद। हां, असे माननीय पोर्ट्स आणि फिशरीज मंत्रालयामध्ये इथं माननीय श्री नितेशजी राणे यांनी आम्हाला इथं बोलवलं आणि ह्यांनी आमची प्रस्तावना ऐकली, ह्याच्यावर फार आम्ही कृतज्ञ आहोत। आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, इट्स टेकिंग द वर्ल्ड बाय स्टॉर्म, म्हणजे एक फार मोठा सुनामी येतं आणि हे जे सुनामी आहे ह्याच्यासाठी भारतला सज्ज करून कसं अग्रिम देश करायचं हे आमची ह्याच्या मागं संकल्पना आहे। हे जेव्हा आम्ही 16 इंटर्न्स आणलो होतो तर AI पॉलिसी फॉर भारत आणि AI फॉर रुरल भारत ह्याच्यासाठी मला कोणी सांगितलं की तुम्ही मेंटर बना आणि ह्याची हेल्प करा, तर ते माझं मेंटरशिप वॉज इम्पॉर्टंट ओव्हर हिअर, पण त्यांचं प्रयास होतं। आता जेव्हा आपण हे एक व्यापकताने आपण AI पॉलिसी फॉर भारत किंवा AI फॉर रुरल भारत करतो तर हे दोन्ही इंटरसेक्शन पॉइंट्स पोर्ट आणि फिशरीजमध्ये पण लागू होतात। आणि इथं काही झालं तर रेव्हेन्यू कसं अपलिफ्ट करायचं, काही झालं तर लास्ट माईल अंत्योदय कसं करायचं, जे लास्ट फिशरमॅन आहे त्याचं बेनिफिट कसं घ्यायचं, इथं लिकेज कधी झालं तर थांबायचं, काही अप्रिय घटना घटू शकते तर काय डिपार्टमेंट्स हँडशेक करतात का, फिशरीज इज लाईक फ्रंट लाईन टू द कोस्ट, मागं गृह मंत्रालय पण असतं, मागं डिफेन्स मंत्रालय पण असतं, काही इनपुट तिथून पण तिथं जाऊ शकतात। तो एक कॉन्स्टंट हँडशेक बिटवीन स्टेट डिपार्टमेंट्स, बिटवीन दिस डिपार्टमेंट अँड अदर डिपार्टमेंट आणि ऑल द वे टू द फिशरमॅन, ह्याच्यासाठी AI पॉलिसी किंवा डिजिटल किंवा गव्हर्नन्स, पारदर्शिता, ट्रान्सपरन्सी हे सगळं कसं कल्मिनेट करायचं ह्याच्या संदर्भात आमची आजची बैठक सफल झाली। बोला, आता बोला सर। स्पेसिफिक छत्रपतींनी ज्या प्रकारे सागरी आरमारावरती लक्ष केंद्रित केलं होतं, मधल्या काळात आपल्या शासनाचं दुर्लक्ष झालं, 26 अकरासारखी घटना घडली, अशा घटना रोखण्यामध्ये या AIचा वापर कशा प्रकारे करता येईल? अतिशय चांगला प्रश्न तुम्ही विचारलात। मुद्दा आमचा तोच आहे की आज आपल्या 720 किलोमीटरच्या किनारपट्टीवर ज्या काही देशविरोधी घटना घडू शकतात त्या दृष्टिकोनातून AIचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो, जेणेकरून डिजिटलायझेशन किंवा बाहेरून कुठलेही अनैतिक किंवा अनधिकृत कोणी आपल्या बाउंड्रीमध्ये कोणीही पाऊल टाकला तर लगेच AIच्या माध्यमातून ते आयडेंटिफाय होऊ शकतो, आम्हाला सिग्नल मिळू शकतं आणि तेव्हा जसं ह्यांनी आमच्या योगेशजींनी सांगितलं, आम्ही नेव्ही असो किंवा आर्मी असो तेव्हा त्यांना आम्ही कळू शकतो।
ते जे काय तो जो काही क्षण असतो जेव्हा ते लोक, आता उदाहरण 26/11च्या काळात पण जेव्हा ते लोकांनी आपल्या मुंबईच्या किनारपट्टीवर एंट्री केली, तेव्हा अगर योग्य पद्धतीने अगर आपण अलर्ट झालो असतो, तेव्हा अगर योग्य पद्धतीने आपल्याकडे माहिती आली असती तर पुढचा सगळा धोका टळला असता. आणि म्हणूनच आज जे काही हे तरुण विद्यार्थी आमच्या समोर बसले, ज्यांनी AI या क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आयडियाज त्यांच्याकडे आहेत. म्हणजे आज हे फक्त काही विद्यार्थी आमच्या समोर आले तर पण अमेरिकेपासून पण काही विद्यार्थी आता माझ्याशी बोलले, त्यांनी काय आयडिया शेअर केल्यात जेणेकरून AIच्या माध्यमातून आमच्या किनारपट्टीला अजून सुरक्षित ठेवणं हा जो काय आपल्या सगळ्यांचा हेतू होता तो आजच्या ह्या बैठकीच्या निमित्ताने पुढे जात असताना मला दिसतोय. सर, मध्यंतरी तुम्ही मोहीम सुद्धा हाती घेतली होती, विशेषतः रोहिंग्या आणि बांगलादेशी मच्छीमार मोठ्या संख्येने बोटिंगवरती आहेत, तर एआयच्या मदतीने आयडेंटिफाय करतात आणि बनावट आयडी मोठ्या संख्येने यांच्यामध्ये दिसून येत आहे. मच्छीमारांचे तसे एक बघा, एक चांगला सजेशन आमच्या तरुण मित्रांनी असे दिलं की फेस रेकग्निशन आणा तुम्ही. मला वाटतं कदाचित आदित्य होता तो इथे आहे तिथे मागे, तर फेस रेकग्निशन तुम्ही आणा जेणेकरून जी बोट तुमची आहे ती तुमचीच आहे का. आता फेस, आता उदाहरण फोनवर फेस रेकग्निशन आलेला आहे की हा फोन खरंच तुमचा आहे का, मग त्याच फेसवर जो पद्धतीने आयडेंटिफाय होतो तरच तुम्हाला पुढची माहिती भेटते. त्याच पद्धतीने AIचा वापर फेस रेकग्निशन सारख्या टेक्नॉलॉजीने करून आपण त्याच्यामध्ये जे काही डिसिप्लिन आणायचं आहे, जी काही शिस्त आणायची आहे ती त्या माध्यमातून आणू शकतो. असं एक चांगलं सजेशन त्यांच्याकडून आलं जे तुमच्या प्रश्नाला ते योग्य उत्तर देत आहे. सर, आपण नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतोय, अधिकाऱ्याने याचं काही मार्गदर्शन केलं जाणार, भविष्यात अशा कार्यशाळा घेतल्या जातील का? तर अनेकदा आपण बघतो की अधिकारी जुन्याच पद्धतीने कामं करतात, तर अशा वेळी काय मार्गदर्शन केलं जाणार? हाही चांगला प्रश्न आहे, कारण तोही चर्चा आमच्याकडे आलेली आहे. आम्ही बोलतो होतो तो की तुम्ही मच्छीमारांबद्दल विचार करताय, बंदरांबद्दल विचार करताय, पण जे अधिकारी निर्णय घेण्यासाठी त्या खुर्चीवर असतात ते योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने तो निर्णय घेतायत का, त्याहीसाठी आम्ही यांना विनंती केली आहे की आपल्याकडून काही AIच्या माध्यमातून काही सजेशन असतील जेणेकरून पूर्ण प्रक्रिया ट्रान्सपरंट असली पाहिजे. उत्पादन वाढवणं हा त्याचा हेतू असला पाहिजे आणि त्यासाठी आपण AIचा वापर कसा करू शकतो त्या निमित्ताने आम्ही पाऊल टाकणार आहोत. काही वेगळे प्रश्न होते आपण त्यामध्ये हे झाकून द्याल ना तुमचं. नरेंद्र महाराजांबद्दल आज आक्षेपार्हामध्ये विजय वडेट्टीवार यांनी आक्षेपार्ह जे विधान केलं त्या संदर्भात हिंदू संघटना सगळ्या आक्रमक झालेल्या आहेत आणि विजय वडेट्टीवार कोणाबद्दल आक्षेप संघटना? नरेंद्र महाराज मुंबई वडेट्टीवारांनी एक विधान केलं, त्यावर मुंबई पुणे सगळ्या शहरांमध्ये आंदोलन. काय बोलले विजय वडेट्टीवार? एकेर उल्लेख केला. सर, मतां संदर्भात जे बोललं होतं की सरकार येण्यामध्ये साधू संतांचा मोठा वाटा होता असं नरेंद्र महाराज म्हटले होते, त्यावरती वडेट्टीवार म्हणतात की तुम्ही धार्मिक ध्रुवीकरण मतांचं करायचं तर तुम्ही साधू आणि असा आहे काँग्रेस हे हिंदू द्वेष्टी हा पक्ष आहे. मुस्लिम लीगचाच हा एक दुसरा मुस्लिम लीगची एक बी टीम असल्यामुळे कुठल्याही काँग्रेस नेत्याकडून तुम्ही कधीही हिंदू साधू संतांचा मान करताना तुम्हाला कधीही मान आणि सन्मान करताना तुम्हाला कधीच दिसणार नाही. मुळामध्ये आज महाकुंभ चालू आहे. महाकुंभचे उद्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने महाकुंभचे शेवट होणार आहे. तुम्हाला राहुल गांधी तिथे स्नान करताना दिसले का? त्यांच्या विचाराचे काही लोक तुम्हाला तिथे शाही स्नानासाठी जाताना दिसतात का? म्हणजे काँग्रेस मुळात हे मुस्लिम लीगच्या मानसिकतेवर चालणारा पक्ष असल्यामुळे तुम्ही विजय वडेट्टीवारकडून अजून काय अपेक्षा करणार? अजून दुसरा अपेक्षा ठेवू शकत नाही. कारण का शेवटी त्याला त्याच्या दिल्लीमध्ये बसलेल्या बॉसला अगर खुश करायचं असेल तर त्याला हिंदूंना शिवाय घालायलाच लागतील, तरच त्याचं पट टिकणार आहे, तरच त्याची आमदारकी टिकणार आहे. की तुम्ही हिंदूंना 100 शिवाय घाला आणि काँग्रेस 10 जनपदातून पद मिळवा, असंच ते समीकरण आहे. आणि नरेंद्र महाराजींचं जे काम आहे ते कधीतरी या अक्कलमाशी असलेल्या विजय वडेट्टीवारांनी जाऊन नाणीजमध्ये पाहावं. त्याला 100 जन्म घ्यायला लागतील नरेंद्र महाराजांचं एवढं काम उभं करण्यासाठी जे त्याच्या क्षमतेच्या बाहेरचं आहे. सर, हजारो आणि आंदोलन करताना प्रमुख मागणी ही करतायत की आता एकतर त्यांनी 7 दिवसांच्या माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात सरकारने गुन्हा दाखल करावा. मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन आता वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवले. आमचं हिंदुत्ववादी विचाराचं सरकार असल्यामुळे आमचे आदरणीय मुख्यमंत्रीजी योग्य तो निर्णय घेतील असा माझा विश्वास आहे. सर, दुसरीकडे मढी गावामध्ये जी ग्रामस्थांकडून एक निर्णय घेतलाय, मढी यात्रा होते आणि या यात्रामध्ये मुस्लिम समाजातील जे लोक आहेत ते व्यावसायिकांसाठी बंदी घालण्यात आलेली आहे. स्वागतार्ह आहे,
स्वागतार्ह आहे, कारण मुळामध्ये इस्लाममध्ये मूर्तीपूजनला परवानगीच नाही. ज्या पद्धतीने नवरात्रीमध्ये तुम्ही हे दांडिया खेळण्याच्या निमित्ताने आतमध्ये येतात, चुकीचे नावं देतात, हिंदू नावं देतात आणि आतमध्ये शिरतात आणि आमच्या माता भगिनींना टार्गेट करतात लव जिहादच्या नावाने. तसंच अशा पद्धतीचे निर्णय अगर विविध गावांनी घेतले असतील त्यांच्या इकडच्या उत्सवासाठी, ते निश्चित पद्धतीने स्वागतार्ह आहे. कारण का जे आपल्या मूर्ती देवी देवतांनाच मानत नाही, त्यांनी तिथे येऊन व्यवसाय का करावा, म्हणून तो निश्चित पद्धतीने स्वागतार्ह निर्णय, मी त्यांचं अभिनंदन करेन. दुसरीकडे सर, तुमच्या सिंधुदुर्ग पालकमंत्री आहात, तिकडे गारपीट झालेली पाहायला दोडामार्ग या भागामध्ये काल तिच्यामध्ये काय नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. मी सकाळीच आज संबंधित तहसीलदार आणि प्रांतशी सकाळीच 8 वाजता बोललेलो आहे. आज पूर्ण दिवस पंचनामा करण्याचं काम होणार आहे आणि जसाच पंचनामा जाईल माझ्याकडे माहिती येईल, मी संबंधित मंत्र्याशी बोलून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचं माझी तयारी आहे आणि माझा प्रयत्न असेल. कुंभमेळ्याच्या अनुषंगाने तुम्ही म्हणाल की काँग्रेसचे नेते गेले नाही, उद्धव ठाकरे काँग्रेसचे गेले नाही, महाविकास आघाडीचे गेले नाही. ज्यांना खऱ्या अर्थाने पाप धोळण्याची गरज आहे ते कोणच तिथे गेलेला नाही. आणि कदाचित तिथे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे काँग्रेसचे नेते गेले असतील तर ते पुरं पाणी पण अशुद्ध झालं असतं. म्हणून शेवटच्या 48 तासामध्ये जाऊ नये असाही सल्ला मी देतो. तर आज एकनाथ शिंदे सुद्धा कुंभमेळ्यात दिसून आले आहेत. तर शाहीस्नानमध्ये बघा, हिंदुत्वादी विचाराचे जे नेते मंडळी आहेत, जे हिंदू धर्माला मानतात, जे हिंदू राष्ट्रामध्ये राहून कुंभमेळ्यासारख्या महाकुंभसारख्या त्याला मान ठेवतात, ते प्रत्येकजण तुम्हाला तिथे दिसतील. सर, ज्या पद्धतीने काल नीलम गोरे यांनी जे वक्तव्य केलं, आज संजय राऊतांनी मात्र एकदम खालच्या भाषेमध्ये टीका जी आहे ती नीलम गोरे यांच्यावरती केलेली आहे. महिला आहे परंतु एकदम खालचे शब्द जे आहेत वापरले. बघा, संजय राऊत महिलांबद्दल त्यांचे काय विचार आहेत कधीतरी डॉक्टर स्वप्ना पाटकरला तुम्ही विचारा. आपण पूर्ण महाराष्ट्राने ऐकलेले आहेत. मुळामध्ये संजय राऊतला तो नीलम गोरेंचे स्टेटमेंट दुखणारच, कारण अगर उद्धव ठाकरे मर्सिडीज घेत असतील तर हे स्वतः मारुती मागतात, म्हणून त्यांना झोमणारच. मालकाला मर्सिडीज द्या आणि नोकराला मारुती कार द्या, ते त्याच शाळेचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांना झोमणारच. हेच राऊत म्हणतात की नीलम गोरे लक्षवेधी लावण्यासाठी पैसे घेतात. एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय आजपर्यंत, आम्ही अनुभवापोटी तुम्हाला सांगतो, आमचे वडील 39 वर्ष शिवसेनेमध्ये होते. उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी आजपर्यंत स्वतःच्या पैशांनी साधं जेवले पण नाही आहेत. हॉटेलचं बिल पण ते देत नाहीत. घरातल्या AC पण व्हिडिओकॉनचे लावलेले आहेत आणि म्हणूनच दूतनं खासदारकी दिलेली होती. बाहेरगावची तिकीट असो किंवा तर म्हणू नये, पण अंतर्वस्त्राचे पण पैसे ते स्वतःने हाताने देत नाही. मी तुम्हाला दुकानाचं नाव देऊ शकतो. म्हणून संजय राजाराम राऊतला सांगेन, तुला अगर खरंच तुझ्या माडक्याचं वस्त्रानन करायचं असेल तर एक खुली पत्रकार परिषद घे, माझ्या बाजूला बस. आम्ही तुम्हाला सांगतो की उद्धव ठाकरेच्या गाड्या कुठून येतात, कपडे कुठून येतं, जेवण कुठून घेतलं जातं, याचे सगळेचे डिटेल. आत्ता आपण उद्धव ठाकरेची घराची लॉन्ड्री हे लीला हॉटेलवरून केली जाते. नाव पण यादव दिलं जातं. त्याची रिसिप्ट तुम्हाला दाखवू शकतो आम्ही. आत्ता आपण त्यांच्या घरात जे काही सँडविच जातात ना, ते ट्रायडंट हॉटेलवरून जातात नरिमन पॉईंटच्या. म्हणून आमचं संजय राजाराम राऊतला सांगेन, आमचं तोंड उघडायला लावू नये. नीलम गोरे ताई ज्या बोलल्या ते योग्य बोललेले आहे. अजून तुझ्या मालकाचं वस्त्रहरण करायचं असेल तो बोलत राहा, आम्ही अजून माहिती देत राहा. चला ना बाबा, आता चांगले कारण होतं. अनधिकृत धार्मिक स्थळांवर जी पालिकेने कारवाई केली त्याच्यानंतर आताही नाशिकमध्ये जे ते तणावाचं वातावरण आहे. तणाव कशाला असलं पाहिजे? या राज्यामध्ये जे अगर अनधिकृत तुम्ही बांधकाम कराल तर पहिल्या दिवसापासून आमच्या मुख्यमंत्री साहेबांनी अतिशय स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. तुम्ही कुठलेही अनधिकृत बांधकाम कुठेही कराल, कुठल्याही धर्मस्थळाच्या आजूबाजूला कराल तर ते तोडलाच जाणार आहे. त्याप्रमाणे नाशिकमध्ये आज मस्जिदच्या आजूबाजूला असलेलं जे काही अनधिकृत बांधकाम होतं ते तोडलं गेलेलं आहे. ते उशिरा तोडलं गेलेलं आहे असं आमचं म्हणणं आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीसजींना मुख्यमंत्री व्हायला लागलं आणि म्हणून ते तुटलेलं आहे.
चला धन्यवाद. थँक्यू सर, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.